अतिवृष्टीच्या ओझ्याखाली दबला शेतकरी। दहिठणेतील लक्ष्मण गावसाने यांची आत्महत्या। बार्शी तालुक्यातील दहिठणे गावात अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, आजारपणाचा वाढता त्रास आणि शैक्षणिक खर्चाचा प्रचंड बोजा या तिहेरी संकटातून वैतागलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली। सासुरे शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन लक्ष्मण काशीनाथ गावसाने वय 42 वर्ष यांनी बुधवारी सकाळी जीवनयात्रा संपवली। लक्ष्मण गावसाने हे मजुरीसोबत शेती करून कुटुंबाची गुजराण करत होते। 3 मुलांपैकी मुलगी BSc शिकत असून मुलगा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे। या दोन्हीही शिक्षणासाठी होणारा खर्च भागवताना पती पत्नींना अक्षरशः कसरत करावी लागत होती। यामध्येच लक्ष्मण यांना शुगर व मूळव्याधाचा त्रास सुरू झाला। त्यांचे हिश्श्याचे 1.5 एकर कोरडवाहू शेतीमधून कसाबसा उदरनिर्वाह चालायचा। मात्र यंदा 13 मे पासून सुरू झालेला सततचा पाऊस, त्यात वारंवार झालेली अतिवृष्टी यामुळे शेती पाण्याखाली गेली आणि उभं पीक शेतातच कुजून गेलं। या नैसर्गिक आपत्तीने त्यांचे वर्षभराचे गणित उद्ध्वस्त केले। मंगळवारी दुपारी लक्ष्मण हे वैरागला बाजारासाठी जातो म्हणून घराबाहेर पडले, मात्र ते घरी परतलेच नाहीत। नातेवाईकांनी शोधाशोध करूनही ते न सापडल्याने मिसिंगची तक्रार वैराग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली। अखेर बुधवारी सकाळी सज्जन करंडे या गावकऱ्याला सासुरे शिवारातील पाटील यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला लटकलेला त्यांचा मृतदेह दिसून आला। घटनास्थळी तपास करताना पोलिसांना त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली। त्यामध्ये लक्ष्मण यांनी स्पष्ट लिहिले की मी अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या करीत आहे। आमदार खासदारांनी मदत करावी आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावी। आत्महत्येपूर्वी विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी विषारी द्रव्याची बाटलीही जप्त केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, उपनिरीक्षक शिवाजी हाळे व पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीची शहानिशा वैराग पोलीस करीत आहेत। माझं नाव दत्तात्रय काशीनाथ गावसाने, माझे थोरले बंधुराज लक्ष्मण काशीनाथ गावसाने यांनी काल बाजारला वैरागला जातो म्हणून घरनं निघून गेले। संध्याकाळी 10 वाजेपर्यंत न आल्यामुळे वैराग पोलीस स्टेशनला आम्ही गेलतो। मग त्यांनी मिशिंग कंप्लीट घेतो म्हणून सांगितली। 24 तासानंतर परत सकाळी लक्ष्मण यांचा भाऊ गावालगत 4 किलोमीटर दत्तात्रय गावसाने यांनी भावाने नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीच्या सततच्या फटक्याला कंटाळून आत्महत्या केली पावसाला असे सांगितले आहे। नैसर्गिक आपत्ती शेताची झाल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे। आमदार व खासदार व मुख्यमंत्री यांनी माझ्या कुटुंबाशी लक्ष द्यावे, यावर पाळशी द्यावी। मी सागर नागनाथ काशीद, राहणार दहिठणे, तालुका बार्शी। आमच्या गावातील सांप्रदायिक कुटुंबातील व संप्रदायातील तरुण कैलासवासी लक्ष्मण काशीनाथ गावसाने हे काल सकाळी घरून बाजार आणायला जातो म्हणले आणि संध्याकाळी उशीरपर्यंत घरी न आल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते मिशिंग आहेत। आणि त्यानंतर आज सकाळी वैराग मोहोळ रोडवरील सासुरे हद्दीतील पाटील यांच्या शेतामध्ये काहीतरी एक तरुण आत्महत्या फाशी घेतलेला आढळून आला असं शेजारच्या लोकांनी आम्हाला कळवलं आणि त्यानंतर आम्ही गावातील लोक या ठिकाणी आलेत। त्या आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला घेऊन आलो आणि ते प्रेत खाली उतरल्यानंतर आम्ही चेक केलं असता त्या तरुणाच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली आणि एक औषध बुटॅक्स, एक गोचिड औषध त्या ठिकाणी आढळून आलं व त्यावरील तरुणाच्या खिशातील चिठ्ठीमध्ये असा मजकूर आढळलाय की त्यांनी स्वतःचं नाव सांगितलंय आणि त्या नाव सांगितलं की लक्ष्मण काशीनाथ गावसाने, राहणार दहिठणे, आणि त्यांनी सततच्या पावसाला व अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा त्यांनी उल्लेख केलाय आणि त्यातच आमदार खासदार यांनी आर्थिक मदत करावी आणि त्यानंतर सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा, ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीचा शिक्षणाचा खर्च करावा अशी त्यांनी चिठ्ठीत विनंती केलेली आहे।